नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आणि अशातच आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्हीमध्ये देखील जागा वाटपावरून जवळपास रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतंय। आता त्याला महाविकास आघाडी ही जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी देखील कोणाला कोणती जागा आणि कशा पद्धतीने सोडायची यावरती चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांमध्ये देखील जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यातच आता आपण जर बघितलं असेल तर ज्या शिंदेंनी शिवसेना सोडली किंवा म्हणजे ठाकरे आणि शिवसेनेमध्ये जी काही उभी दरी पडलेली होती ती आपण जर बघितली असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये ती दरी मिटवण्यासाठी नंतर प्रयत्न करण्यात आले, मात्र ती दरी मिटली नाही। शिवसेनेत उभी फूट पडली आणि हिंदुत्वासाठी आपण भाजप सोबत आले असं सांगणारे जे शिंदे होते त्यांची मात्र भाजप सोबतच जाऊन आता कोंडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विशेष म्हणजे मित्रांनो, याला अपवाद आता अजित पवार देखील ठरले नाही। अजित पवारांची देखील तीच गत होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। ज्या विकासाच्या मुद्द्यावरती आपण भाजप सोबत आलोय असं घसात ओरडून सांगणारे अजित पवार आज मात्र चूप बसले की काय असा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय। कारण जागा वाटपावरून अतिशय महत्त्वाचे अपडेट येत आहे आणि विशेष म्हणजे भाजप जास्तीत जास्त जागा लढवण्यावरती ठाम असल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप असला तरी देखील भाजपचा मात्र जागा वाटपामध्ये वर चष्मा असल्याचं बघायला मिळतंय आणि कुठेतरी याच गोष्टीमुळे अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदे असेल या दोघांचीही कोंडी होताना आपल्याला बघायला मिळतंय। सुरुवातीला ज्यावेळी पक्षातून त्यांनी बंड केला त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले खासदार असतील किंवा आमदार या दोघांनाही त्यांनी शब्द दिलेले होते की आगामी जागा वाटपामध्ये आपण बराबरीच्या भूमिकेत असू आणि तुम्हाला देखील हवा तो मतदारसंघ दिला जाईल अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला केली होती। तशीच आता देखील आग्रही मागणी अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे शिवसेना गट असेल या दोघांकडूनही लावून धरल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आम्हाला ज्या सुरुवातीच्या विद्यमान 13 आमचे जे खासदार आहेत तितक्या तरी जागा आम्हाला द्या अशी आग्रही मागणी अमित शाह यांना केली आहे। मात्र तरी देखील अमित शाह हे कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीला मान्य करायला तयार नाही किंवा तसा जो काही आग्रह केलेला आहे त्या आग्रहावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। त्यांनी त्याला साफ नकार दिल्याचं समजतंय। त्यामुळे आगामी काळामध्ये मात्र या रस्सीखेचेमध्ये महायुती टिकणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर राजकीय वर्तुळामध्ये जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडते की काय अशी शक्यता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राजकीय विश्लेषक असतील किंवा जाणकार असतील हे सांगतायत की 2019 ला ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली होती तशीच वातावरण निर्मिती होऊ शकते आणि 2014 ला ज्यावेळी निवडणुका जाहीर झाल्या होत्या शिवसेना आणि भाजप ज्या पद्धतीने वेगवेगळे लढलेले होते त्याच पद्धतीने 2024 मध्ये देखील होताना आपल्याला बघायला मिळू शकतं। अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या उपस्थित झाली आहे। कारण भाजप सुरुवातीला 36 जागांवरती लोकसभेची निवडणूक लढवणार होते, मात्र आता त्या 37 जागा झालेल्या आहेत। तर या ठिकाणी अजित पवार गटाला फक्त 3 जागा देणार आहेत। उर्वरित एकनाथ शिंदे यांच्या गटाला 8 जागा देणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र एकनाथ शिंदे यांना त्यांच्यासोबत असलेल्या कमीत कमी 13 खासदारांना तरी उमेदवारी मिळायला हवी अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केली आहे आणि त्यांना तसं देखील वाटतंय की या 13 जणांना मिळाली तरच आपल्यासोबत हे शिलेदार पुढे देखील आगामी काळामध्ये टिकून राहतील। नाहीतर त्यांच्या नाराजी जी असेल किंवा त्यांनी जो नाराजीचा सूर जर आवळला तर तो आपल्याला न परवडणारा असेल अशा स्वरूपाचं एकंदरीतच वातावरण झालंय। त्यामुळे याचे सर्व गोष्टींचे परिणाम हे विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतात आणि त्या ठिकाणी आपल्याला मात्र तोंडघशी पडावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची देखील मोठी कोंडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। विशेष म्हणजे सुरुवातीला आपण विकासाच्या मुद्द्यांवरती तसंच या ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप सोबत जातोय आणि भाजप आपल्याला समान वागणूक देत असल्याची भूमिकेत शिंदेंची शिवसेना होती। मात्र आता आपण जर बघितलं असेल तर वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि भाजप कुठल्याच प्रकारे कोणत्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला तयार नसल्या कारणाने या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील यांची मोठ्या प्रमाणामध्ये गोची होताना आपल्याला बघायला मिळते। मात्र आगामी काळामध्ये या सर्व गोष्टींसंदर्भामध्ये कशा प्रकारे यावरती तोडगा काढला जातो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच मित्रांनो, लवकरच जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरणार आहे। सूत्रांच्या हवाले आपल्याला जी माहिती मिळाली त्यामध्ये अजित पवार गटाला फक्त 3 जागा देणार आहे। त्यामध्ये रायगड, शिरूर असेल आणि बारामती असेल या 3च जागा अजित पवार गटाला मिळू शकतात। तर एकनाथ शिंदे यांना जवळपास 8 जागा मिळणार आहेत आणि त्या 8 जागांमध्ये कोणकोणते ठिकाण आहेत आपण ते देखील बघणार आहोत। दक्षिण मध्य मुंबई आहे, कल्याण आहे, हातकणंगले आहे, त्यानंतर रामटेक आहे, बुलढाणा आहे, शिर्डी, नाशिक आणि मावळ या
8 जागांवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उमेदवारी दिली जाऊ शकते। मात्र एकनाथ शिंदेंसोबत सध्या तरी 13 खासदार आहेत आणि या 13ही जणांना उमेदवारी हवी आहे। त्यामुळे जर उमेदवारी दिली नाही तर ते आगामी काळामध्ये नाराज होऊन पुन्हा घरवापसी करू शकतात। अशा पद्धतीची सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती कुठेतरी महायुतीला जास्तीत जास्त म्हणजे जो काही मॅजिक फिगर त्यांना हवी आहे 45 ची तो क्रॉस करण्यासाठी जड जाऊ शकतं अशा स्वरूपाचं वातावरण सध्या निर्मित झाल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे पक्षफुटी ज्यावेळी दोन्हीही याच्यामध्ये झाल्यात म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जी काही उभी फूट पडली त्याला देखील कारणीभूत भाजपलाच ठरवलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी गटाचे शरद पवार गट जो असेल त्या गटाला सहानुभूती कुठेतरी मिळते। दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर अजित पवार गटाकडनं देखील थोडे बहुत मतदार आहेत, मात्र तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार गटाला प्रतिसाद मिळत नसल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर वर्षभराआधी झालेली फूट जी होती शिवसेनेतील त्यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची लाट उसळल्याची आणि सहानुभूतीची लाट उसळल्याचं बोललं जात आहे। आगामी काळामध्ये याचा परिणाम हा मतदानाच्या दिवशी होऊ शकतो। वोट बँकमध्ये याचे सर्व परिणाम दिसून येऊ शकतात आणि निकालामध्ये मात्र पराभवाचा सामना महायुतीच्या उमेदवारांना करावा लागू शकतो अशा पद्धतीची सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये भाजप यावरती कशा पद्धतीने तोडगा काढतं हे बघणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे भाजपनं शिंदे गटाच्या जवळपास 5 जागांवरती आपला दावा ठोकलेला आहे। या 5 जागा नेमकी कोणकोणत्या आहेत तर यामध्ये हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर, यवतमाळ आणि वाशिम या ठिकाणी त्यांनी आपला दावा ठोकलेला आहे। यामध्ये आणखीन एक जागा येते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची। ठाण्यात देखील एका जागेवरती या ठिकाणी भाजपकडनं दावा ठोकण्यात आलाय। मात्र सध्या तरी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा ठाणे असेल या संदर्भात अधिकृत माहिती समोर येत नाहीये की या ठिकाणी महायुतीकडनं म्हणजे भाजपचा उमेदवार असेल की एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार असेल या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये। मात्र अमित शहांनी ज्या प्रकारचं भाषण केलेलं होतं त्या भाषणात ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडलेले होते त्यानुसार निश्चितच आगामी काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने एक नवा चेहरा देण्याचं काम भाजपकडनं करण्यात येणार आहे। आणि एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर माध्यमांमध्ये सध्या ज्या पद्धतीने ब्रेकिंग न्यूज चालवल्या जातात किंवा ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे त्यानुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कुठेतरी महायुतीमध्ये या निमित्तानं वादाची ठिणगी पडू शकते आणि जर वादाची ठिणगी पडली तर निश्चितच याचे परिणाम जे आहेत ते विपरीत घडू शकतात। कारण तब्बल 2 वर्षांमध्ये 2 ते 3 वेळा मोठे राजकीय भूकंप होताना महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळाले। खरं तर महाराष्ट्राचं राजकीय संस्कृती जे आहे राजकीय पायगंडे जे घालून दिलेले आहेत ते अतिशय वेगळे होते। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही पक्षातील नेते मंडळी फोडले जात नव्हते। फार तर यामध्ये 10 ते 15 जणांचा समावेश असायचा। मात्र ज्या पद्धतीने शिवसेना फुटली, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या पद्धतीने 40 आमदार आले, अपक्ष जवळपास 10 आमदार आले, इतर म्हणजे जवळपास 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडलेले होते आणि त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन महायुतीचं सरकार स्थापन केलेलं होतं। त्यानंतर लागोपाठ 1 वर्षानंतरचा कालावधी जात नाही तोच अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीतून बंड केला। सुरुवातीला 6 महिने अजित पवार यांच्या संदर्भात देखील ते भाजप सोबत जातील अशी चर्चा सुरू होती। मात्र त्याला साफ नकार देणारे अजित पवार जुलै मधील 3 तारखेला मात्र शपथ घेताना आपल्याला बघायला मिळाले होते। त्यावेळी मात्र भाजपने अतिशय नमती भूमिका घेतलेली होती। भाजपकडे 105 आमदार असून देखील भाजपने त्या ठिकाणी जे काही पालकमंत्री पद असतील, महत्त्वाची खाते असतील ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि अजित पवार यांच्या गटाला देण्याचं काम केलं। त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे आगामी लोकसभा। आता लोकसभेची निवडणूक तोंडावरती आली आहे आणि अशा वेळी भाजप ठरवल तोच फॉर्म्युला अशा पद्धतीने भाजपने एकंदरीतच राजकीय जे त्यांची समीकरणं होती ती जोडून ठेवलेली होती। त्यामुळे आता फक्त विनंती किंवा आग्रही विनंती इतकंच या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट या दोघांच्याही हातात असल्याचं बोललं जात आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर रामदास कदम यांनी भाजपला थेट खरमरीत इशारा दिलेला आहे की अमित शहा आणि मोदींचं नेतृत्व मानून आम्ही भाजप सोबत आलोय, जनतेच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी महायुतीला पाठिंबा दिलाय, त्यामुळे ते आम्हाला समजून घेतील, पण त्यांनी राज्यातील नेतृत्वाचा कान पिळायला हवा असं या ठिकाणी रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले किंवा ज्या पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेतील नेते आता सध्या वक्तव्य करतात आणि भाजपमध्ये देखील राज्यातील जे काही
राजकीय नेतृत्व असेल किंवा त्यानंतरचे प्रदेश अध्यक्ष असतील, इतर संघटनात्मक पदाधिकारी जे आहेत, ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य समोर येत आहेत त्यानुसार आगामी काळामध्ये महायुती टिकणार का किंवा या वक्तव्यांचा परिणाम नेमकी कसा होणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर सर्वसामान्य जनतेच्या मनातील जे काही कौल आतापर्यंत आले ते कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने होते आणि तेच आता आगामी काळामध्ये असणार का किंवा त्यामध्ये आणखीन काही बदल होणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच सध्या आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडे जमेची बाजू असल्याचं बोललं जात आहे, कारण एकीकडे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे, तर दुसरीकडे वंचितचा पाठिंबा देखील या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळालेलाच आहे। कारण आतापर्यंत काँग्रेस ज्या पद्धतीने मुस्लिम बहुल मतं घेत होती किंवा राष्ट्रवादी असेल ती सर्व बहुजनांची मतं ज्या पद्धतीने घेत होती, त्याच तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मतं मागण्याचं किंवा मतं एक हक्काची वोट बँक त्यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या सर्व समीकरणाचा मोठा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यातून मात्र भाजपची वोट बँक कुठेतरी धोक्यात येऊ शकते अशा स्वरूपाचं वातावरण सध्या तयार झाल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची जे पद्धतीने आंदोलन उभं केलेलं आहे मनोज जरांगे पाटील, त्यानंतर धनगर आरक्षणाचा देखील प्रश्न आहे। उर्वरित आपण जर बघितलं असेल तर धनगर आरक्षणासाठी ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांनी देखील आंदोलन उभं केलेलं होतं, विशेष म्हणजे ते देखील महायुती सरकारचाच भाग आहे। भाजपचे ते विद्यमान आमदार असताना देखील त्यांनी धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर त्यांना उतरावं लागलेलं होतं। त्यानंतर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं नाही म्हणून एक मंत्रिमंडळातीलच एक मंत्री स्वतः रस्त्यावरती उतरलेले होते। त्यामुळे या सर्व घडामोडी घडत असताना याचे जे परिणाम आहे हे विपरीत या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीवरती होताना आपल्याला दिसायला मिळेल। कारण याच दरम्यान मोदी असतील, अमित शाह असतील, या सर्वांची मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दौरे झाले, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे कोणत्याही आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोललं नाही किंवा त्यावरती बोलणं त्यांनी टाळलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी जनतेच्या मनामध्ये असंतोषाचं वातावरण निर्मिती झाली काय अशा प्रकारची शक्यता सध्या निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। आगामी काळामध्ये या सर्व घडामोडी कशा पद्धतीने घडतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी आपण बघितलं असेल तर अजित पवार गट त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा याच ठिकाणी फक्त जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जातोय, मात्र भाजप सोबत इतर देखील काही मित्रपक्ष आहेत, त्यातच बच्चू कडू यांची देखील संघटना येते। त्यानंतर आपण जर बघितलं असेल विनायक मेटे यांची देखील संघटना होती, महादेव जानकर यांची देखील संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी भाजपला होता, रामदास आठवले यांच्या देखील पक्षाचा पाठिंबा या ठिकाणी भाजपला होता। या सर्व मित्र पक्षांना कशा प्रकारे भाजप न्याय देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भाजप सध्या ज्या पद्धतीने या ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडतंय की 37 जागांवरती आम्ही लढणार आहोत, त्या ठिकाणी कोणकोणते चेहरे देणार हे देखील अजून कुठल्याही प्रकारचं ठरलेलं नाहीये, मात्र 37 जागा लढणार असल्याचं ठाम असल्याचं बोललं जात आहे। आणि सध्या तरी आगामी काळातील ज्या पद्धतीने निवडणुकांचे वारे सध्या व्हायला सुरुवात झाली आहे आणि आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने मतदान होईल आणि त्यानंतर ज्या पद्धतीने निकाल हाती येतील अतिशय धक्कादायक निकाल असतील आणि वेगळ्या पद्धतीने निकाल जनतेसमोर येतील। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीवरती विधानसभेचं जे काही भविष्य आहे ते ठरलेलं असल्याचं बोललं जात आहे। आणि भाजप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली नेमकी काय करतंय तर त्याला देखील तशी कारणं आहेत। विनोद तावडे समितीनं गेल्या वर्षभरात 2 वेळा अहवाल तयार केले, या दोन्हीही वेळा त्या अहवालामध्ये जवळपास आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण भाजपसाठी ठरणार असल्याचं बोललं जात आहे, कारण भाजपला तितकं प्रतिकूल वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये नसल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या जास्तीत जास्त 22 जागांवरती भाजप उमेदवारी या ठिकाणी जिंकून आणू शकते, त्यांच्या उमेदवारांचा विजय खेचून आणू शकता असं बोललं जात आहे। त्या समितीनं ज्या अहवाल दिला होता त्या अहवालात देखील तशा स्वरूपाची त्यांनी मांडणी केलेली होती आणि त्याच अहवालामध्ये सांगण्यात आलेलं होतं की शिंदे गटाला जास्तीत जास्त 8 ते 9 जागा मिळू शकतात, त्यामुळे शिंदे गटाला 8 ते 9 जागा देण्यात आलं। म्हणजे विनोद तावडे समितीनं ज्या पद्धतीनं हा अहवाल सादर केलेला होता त्या अहवालावरती अतिशय विचारपूर्वक आणि गांभीर्यानं भाजप पक्षश्रेष्ठींनी विचार केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये भाजप जास्तीत जास्त जागा आणि नरेंद्र मोदींना जास्तीत जास्त पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीतच मित्रांनो आगामी काळामध्ये आता या जागा वाटपाच्या रस्सीखेचीमध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे अजित पवार गट देखील जास्तीत जास्त जागा मागण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार गटाला जवळपास 9 लोकसभेच्या जागा हव्या आहेत, त्याच्याकडे 9 लोकसभेसाठी उमेदवार असल्याचं बोललं जात आहे, मात्र भाजप त्यांची ती अट ती मागणी मान्य करणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
एकंदरीतच मित्रांनो, आजचा या लाईव्हमध्ये आपल्याला नेमकी कोणकोणते पॉईंट आवडलेत आम्हाला हे देखील कळवा। एकंदरीतच तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा आणि तुमचे मतं आम्हाला कळवत चला। तसेच तुम्हाला काय वाटतंय की महायुतीला किती जागांवरती विजय मिळू शकतो आणि महाविकास आघाडीचं पारडं कशा पद्धतीनं जड ठरू शकतं हे देखील कळवायला विसरू नका। मित्रांनो, आजचा लाईव्ह तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा आणि तुम्ही अजूनही पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो जरूर करा। वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं। धन्यवाद।